गड्या कुठे आहे? अरे गड्या ये की आज तुम्ही सीट दिले ये ना. तेच चर्चा झाली गाण्याची. एवढी तुमची स्टेट चांगली होती पवनच्या चेहऱ्यावर. काय बिकर पण ह्याला घेऊन जा असं म्हटलं. बरं स्पेशल एंट्री काय आता? गणेश एक्झिट इकडे तर झालं ना आणि बशा. ते काढून घेतो ना. या दोघांचं फिल्म रॅप झालेलं आहे. खूप मेहनत घेतली आहे, खूप धावलेत ते पेरू खाऊन. काय तुमचे दोन शब्द? सेटिंग फुटाने काढून काय दोन शब्द तुम्हाला बोलावंसं वाटतं? सर मोकळी सोडली ती. आम्हाला पूर्ण टीमने खूप म्हणजे खूप प्रेम दिलं. आम्ही टीमला खूप त्रास दिला, पण टीमने आम्हाला अगदी प्रेम दिलं. नितीन सरांच्या शिव्या खाऊन आणखी शिकायला भेटलं. उद्योग दिला का त्यांनी? नाही कारण शिवाय आम्ही शिकू शकत नाही. त्यांना माहिती आहे, जनार आहे ते. त्यांना ऍक्टर कसं करायचं त्यांनाच माहिती आहे. आणि सरांचा अनुभव खूप चांगला आहे. सरांपासून आम्हाला शिकायला गोडगोड नाही का? आणि अरे आणि एक नाव विसरून आणि खूपच म्हणजे खूप मजा आली. ते पेरूचा जे काही मुद्दा होता आणि सिनेमा संपेपर्यंत शूटिंग संपेपर्यंत पेरू काय भेटला नाही कोणाला. आज सकाळी खायला गेलो पण तो शिळा होता. धन्यवाद. सगळ्यांनी असेच प्रेम करा आणि पुढचं काही असेल चुकलं मात्र लवकर बोला आम्हाला. हा चांगला होता. याच्यासाठी आधीच बांधकाम होतं. ही सुरुवात आहे. खरं तर सगळ्यात आधी सर्व टीमचं या ठिकाणी मी खरंच आभार व्यक्त करतो. आणि नितीन सर, श्रीपाद दादा आणि तिकडचे गावाकडचे मंदिरातला जमलेल्या तमाम सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एवढं प्रेम दिल्याबद्दल जेवणाचं असेल किंवा टेक्निशियन असेल वेळेवर जेवण वेळेवर जेवण स्पेशल जेवणाच्या हजर राहायचो. एक सीन लागायचा. झाडाखाली बसायचो. तर अशा प्रकारे सर्व खरंच टीमचं सर्वांचं मनोबल एक ट्रीप झाली. खरं तर सर म्हणल्याप्रमाणे तसं म्हणजे आयुष्यात कधी मला नाही वाटत एवढं बोटमध्ये बसायला मिळेल पैसे देऊन सुद्धा. तर दुसरी वेळा सरांसोबत काम करायच्या आधी सरांनी सरांसोबत पाणीच्या वेळेस पण तशी मजा आली. पण त्याच्यापेक्षा जास्त मजा आता आली. एक शॉर्टबट स्वीट टीम आणि सगळेच खरंच जेवणापासून असेल ड्रायव्हर असतील आपले सर्व मजा आली. आणि खरंच कॅमेऱ्यासमोर खरं मी सांगेल तर पाजर जेव्हा आम्ही एकांकी करत होतो त्यानंतर पहिलं कॅमेऱ्यासमोरचं काम असेल तर नितीन सर आणि सर